काही लोक ते कॉफी पावडर मध्ये बुडून अंडी देतात ब्राऊन एग्स म्हणून. आता तुम्ही अमावस्यालाच पेरणी जर केली किंवा त्याच्या आधी 2-3, माझी हात जोडून विनंती आहे ह्या युथकडं, एकदा शेतकरी बरोबर संबंध तरी करा. किंवा हाय हॅलो नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपल्या सोबत अशी व्यक्ती आहे, अशी व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक अशी महिला व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं, एक वेगळी ओळख निर्माण केली. पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी शेती म्हणजे फक्त एक व्यवसाय न मानता त्यांची जीवनशैली बनवली. तर मंडळी, स्वागत करूयात आपण मोनिका मॅडमचं. मोनिका मोहिते, मोहिते फार्म्सच्या मोनिका मोहिते मॅडम आपल्या सोबत आहेत. नमस्कार मॅडम, तरुण भारत मध्ये मी आपला खूप खूप स्वागत करते. थँक्यू मॅडम, आपण सगळ्यात पहिला, आता तुमचं फार्मिंग तर सगळ्यांनाच माहिती आहे, तर सगळ्यात पहिला आपण तुमच्या शिक्षणावरच येऊया. कारण मास्टर्स इंग्लिश मध्ये केले तुम्ही आणि त्याच्यानंतर शेती, तर हा प्रवास कसा ठरला? कसं ठरलं म्हणजे मला नाही वाटत की आजकाल वोकेशनल ट्रेनिंग आणि एज्युकेशन असं असतो की तुम्ही काय प्रोफेशन निवडणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्ट्रीम्स दिले जातात. ह्युमॅनिटीज असताना मी PG केलेला, इंग्लिश PG इन कम्प्युटर सायन्स अँड इंग्लिश लिटरेचरमध्ये MA केलेला. पण शेतीकडे वळण्याचं म्हणजे आई झाल्यावर समथिंग स्नॅप्स इन युअर हेड. माझे चिरंजीव ध्रुव मोहिते खूप लहान असताना त्यांनी रेसिंग हा स्पोर्ट निवडला आणि जेव्हा त्यांना हे आजकालचे न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन्स आहेत ते म्हणतात की ते एनर्जी बार्स खायला पाहिजे, पॅकेज फूडमधनं प्रोटीन पावडर घ्यायला पाहिजे, तेव्हा मला वाटलं की मला पुरेशी एनर्जी होती वयाचे आज 50 वर्षापर्यंत आणि आम्ही कधी पॅकेज फूड खाल्ले नाही का की त्यावेळी मिळायचेच नाही. तर सकस क्लीन फूड किंवा सकस अन्न शेतावरचा, ज्याच्यात काही मिलावट नाहीये, काही भेसळ नाहीये, त्यातनी चांगलं स्टॅमिना मिळतं. आणि कोल्हापूरला तर वारसा आहे सगळे स्पोर्ट्सचा. मला वाटतं आपण शूटिंगमध्ये खूप पुढे आहे, फुटबॉल तर आहेच, परत पहलवानकी किंवा कुस्तीला पण आहे. तर मला नाही वाटलं की त्याला कुठलंच पॅकेज फूड खायची गरज आहे. आणि तिथून मग सुरुवात झाली की कसं त्याला प्युअर फूड किंवा प्युअर न्यूट्रिशन द्यायचं. तर मार्केटमध्ये जे अवेलेबल होता ते पटलं नाही. मग स्वतः संशोधन करून ते सगळ्या गोष्टी शेतावर लावायचे. शेतावर पण लावताना कुठलंच केमिकल, कुठल्याच औषध किंवा कुठलाच स्प्रे घ्यायचं नाही आणि शुद्ध अन्न पिकवायचं. तशी सुरुवात झाली म्हणलं तर चालेल. पण मॅडम, असं असतं ना की जे सुरुवात जरी तुम्हाला ही आयडिया आली, म्हणजे एक आईनं तुम्हाला प्रेस केलं पुढे जाण्यासाठी की आपल्याला हे करायचं, एक आईची माया म्हणून. पण कधी कधी असं असतं ना की आपल्याला पुढे जाण्यासाठी आणखी बऱ्याच गोष्टी असाव्या लागतात. तर ते तुम्हाला पुश असं कसं झालं आणि त्याला कोणी तुम्हाला प्रोत्साहन दिलंय असं त्यासाठी? आय एम ऑनर्ड किंवा प्रिव्हिलेज म्हणलं तरी चालेल. मला माझ्या आईने कधी पॅकेज फूड दिलं नाही. सगळ्यात मोठी प्रेरणा तीच. आणि मला वाटलं की माझा स्टॅमिना वॉज ओके. आय वॉज अ NCC कॅडेट ऑल्सो, नॅशनल. दुसरं माझे गॉड मदर होते किंवा माझे सासूबाई होते. त्यांनी पण कधी आम्हाला वाटतं ताटात कधीच पॅकेज फूड दिलं नाही. ते प्रेरणा झाली. तिसरं मला वाटतं सगळ्यात मोठं कारण, मी पंढरपूरची वारी चालते. तर विठ्ठल आणि रखुमाईला माऊली म्हणून ओळखतो. आता हा एक नवीन शब्द होता. मी ग्वाल्हेरची आहे तर मला मराठी खूप कमी येते. तर माऊली शब्द ऐकल्यावर ते कुठंतरी जे विठ्ठलचा जे एको आहे आणि माऊलीचा जे एको आहे, ते 9 वेळ वारी चालल्यावर ते जे काय मला त्या प्रवासात शिकायला मिळाला, का की त्यात असंख्य शेतकरी चालतात, लाखो शेतकरी ती वारी चालतात आणि त्यांचा एक विश्वास असतो विठ्ठलाकडं की मी पेरणी करून आलोय आणि मी विठ्ठलकडे पोहोचलो तेवढे प्रवास करून 20-25 दिवसाचे, की विठ्ठल माझ्या शेतावर पाऊस पाडतोय. म्हणजे मी जे पेरणी करून आलोय त्यातनं अंकुर निघते किंवा
ते तयार होते त्यांची फसल. तर मला वाटतं विठ्ठलनी मला खूपच शक्ती दिली असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे यशामाग धार्मिक शक्तीचा सपोर्ट आहे खूप. हा, आय थिंक इट्स अ कॉम्बिनेशन सगळीकडनं. त्याच्या व्यतिरिक्त घरी पण खूप सपोर्ट सगळ्यांनी केलं की इतकं चांगलं जर तुझं गोल आहे तर का नाही करायचं. तर घरी पण सगळ्यांनी खूपच प्रोत्साहन दिलं. म्हणजे मला नाही म्हणणारं कोण माझ्या आजूबाजूला तर नाही. आणि शेवटी सगळ्यात मोठं मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगते. मी वारी चालताना आम्ही कसं असतं की तिथं खूप कॉमन लोक, म्हणजे अगदी गरीब शेतकरी किंवा खूप कॉमन लोक चालतात. आम्ही शूज घातलेले असतात. ऊन असते म्हणून आपलं दुपट्ट्यानं बांधलेलं असते सगळं. आणि स्क्रीन लोशन लावलेलं असते. त्यांचे पायात फक्त 15-20 रुपयाचा चप्पल असतो, 2 धोतर आणि एका ह्याच्यावर ते चालत असतात. पण जर तुम्ही चहा प्यायला बसला तिथे रस्त्याकडेला आणि त्यांना म्हणलं की तुम्ही आमच्याबरोबर चहा प्या, तर त्यांचं ते जे प्राईड असते, त्यांना घमंड म्हणायचं स्वतःच्या ऑक्युपेशनवर, किंवा त्यांना जे त्यांचा ह्याच्यावर हे असतं ना, काय म्हणतात त्याला, खूपच त्यांना स्वतःवर अभिमान असतो. ते नाही पित आमच्या बरोबर चहा. तर मला असं वाटलं इतकं शिक्षित असून एक खेड्यातला शेतकरी आपल्याला काय मोजत नाही. त्यांना काय फरक पडत नाही तुमच्या कुठल्या गाडीतनं आलाय, तुम्ही कुठल्या ऍडिडास नायकीचे शूज घातलाय, तुम्ही काय करायला लागलाय. त्यांना तुमच्या भक्तीला पण काय मोल नसतं, कारण की त्यांना वाटत नाही की तुम्ही फारसं काय मोठं काम करायला. 250 किलोमीटर चालणं त्यांचं बरोबर आणि रोज ते तिरस्कार सहन करणं. का की माझे जे टॉपिक्स आहेत आयुष्यातले किंवा माझे जे विषय आहेत ते त्यांच्यासाठी एक्झिस्टच करत नाही. त्यांना तो विषयच नाही. माझा नेटफ्लिक्स विषय आहे, त्यांना माहित सुद्धा नाहीये टाटा स्काय. बहुतेक त्यांच्या गावात 4 तास वीज असते. तर मला वाटलं की त्यांच्याशी मैत्री कशी करायची. मग मी पण घरी आले, पेरणी केली. तिथून सुरुवात केली. बघूया आपण की आपल्याला काहीतरी कळेल त्यातलं. म्हणजे तो विषय काढला तर तो समोरचा माणूस तुमच्याशी बोलेल तरी, फक्त बोलेल तुमच्याशी, फक्त डायलॉग होईल आणि त्यांच्याकडनं जे शिकायला मिळेल ते कुठला पुस्तक आणि कुठला टीचर तुम्हाला शिकवू शकत नाही. तर मला वाटतं तो चॅलेंज मी घेतला की आपण जर शेती केली तर ते विषय कळेल बोलण्यासाठी. तर असतं ना कुठंतरी ते वाटतं की आपण इतकं अचीव्ह केलंय तरी हार्ड झालंय. हा एकदम म्हणजे त्याच्याकडं बॅलन्स शीटवर काही नाहीये, पण तिची जी एक्सपिरियन्स शीट आहे ती खूपच सुंदर आणि खूप मोठी आहे. जमिनीवर ठेवत्या त्या गोष्टी आणि त्याशिवाय शेती नाही करू शकत. आता आम्ही बघतोय तुमचं फार्मिंग वगैरे माहितीच आहे आणि सोशल मीडियावर सगळ्यात जास्त पारखी झळकतंय. तर मग पारखीची म्हणजे निर्मिती कशी झाली आणि ते पारखी म्हणजे मोहिते फार्म्स माहितीये तुमचं सरनेम आहे त्यामुळे ठेवलं असेल, पण पारखी हे नाव का ठेवलं. पारखी म्हणजे त्याचा शाब्दिक अर्थ असा आहे की परखणारी लोक. पार्वती माझे आईंचं म्हणजे सासूबाईंचं नाव, ख्याती माझे मुलगीचं नाव, दोघांचं नाव मिळून मी पारखी केलंय. का की सुरुवातीला मला शिकवलं जे काही शेतीबद्दल ते आईंनी, आणि मला शिकल्यावर तो माझ्या मुलगीला द्यायचा आहे म्हणून पारखी, परखणारी लोक पारखी. आणि मला हे कुठेतरी दाखवायला पाहिजे होतं की सासूचे नावावर बिझनेस चालू केल्यावर घरातनं अनडिवायडेड सपोर्ट मिळतो. अरे सासरे खुश, नंदा खुश, घरी सगळी खुश, आणि सासू तर आहेच खुश, ती डब्बा करून देते आपल्याला. नाही तू माझ्या नावानं करते. पण आईनी खूप प्रेम दिला आणि त्यांनी खूप मला शिकवलं म्हणून त्यांचं नाव. मी राहते त्या घराचं नाव पार्वती कुंज आहे. मी पहिली गाय जी शेतावर आणली त्याचं नाव पार्वती ठेवला आणि मग पारखीची सुरुवात झाली. पहिली गाय तो किस्सा काय? सेंद्रिय शेती विदाऊट देसी गाय होऊ शकत नाही. देसी गाय ज्याला हंप आहे,
उंटासारखा पाठीवर, वाशिंग म्हणतो आपण, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. तर माझ्याकडं शेतावर गायी नव्हत्या, म्हणजे सुरुवातीपासून गायी नव्हत्या. आणि गायी आपल्या भागात कोण विकत पण देत नाही, का की त्याला आई म्हणतो आपण, म्हणून त्याला विकून द्यायचं नाही. तर मग मला असं वाटतं माझ्या सासऱ्यांनी कुठेतरी गावाकडं वगैरे एक गाय होती जे दूध देत नव्हती, म्हणून तिला सांभाळायला कोण तयार नव्हतं. तर त्यांनी ती आणून दिली आणि त्याचे पावलं शेतावर पडल्या आम्ही कधी मागं वळून बघितलं नाही. मग लोक येऊन शेतावर रात्रीची एखादी सिक असेल किंवा आजारी गाय असेल त्याला सोडून जायचं. आणि कुठलीच गाय, आज 16 गायी आहेत शेतावर आणि एक पण गाय आम्ही विकत घेतली नाहीये. अशा झालं. आणि ऍक्च्युली जे गायी दूध देत नाही त्यांचा शेण आणि गोमूत्र शेतीसाठी आणि जास्त उपयोगी असतं, का की एक इनपुट कमी झालेलं असतं, तर अजून जास्त पॉवरफुल आणि अजून जास्त त्याचे इफेक्ट्स मिळतात. मग ही शेती वगैरे, आता तुम्ही पहिल्यांदा गायीचा एक किस्सा सांगितला, तर मग हे शेती वगैरे करताना सुरुवात कशी होती, म्हणजे कशा पद्धतीने केली तुम्ही? सुरुवात किती म्हणजे एकरापासून सुरुवात केली त्यामध्ये? जमीन आधीपासून होती, का की आपली जे टेक्सटाईल आहे फॅक्टरी, तिथं पाईपलाईन आणायला ती जमीन सासऱ्यांनी, आर.एम. मोहिते माझे सासरे, त्यांनी विकत घेतलेली होती. तर जमीन होती, तिथं किरकोळ शेती पण चालू होती. पण सुरुवात कशी करायची, तर एक गाई आणा, देसी गाई आणा, त्याला एक कुंपण घाला, 1 एकर आहे, अर्धा एकर आहे, 1 गुंठा आहे, त्यात फक्त गाईला सोडून टाका. त्या दिवशीपासनं तुमची रिकव्हरी सॉइलची चालू होते. गाईचे पायात जे खुर असतात त्यातनं जे मातीवर सर्क्युलेशन होतो, तेच इतकी सुंदर प्रोसेस आहे. आणि मग त्याचं गोमूत्र आणि गोमय तिथं पडत राहिलं की खूप फर्टाईल होऊन जाते सर. एकदम सोपं. मग ऍडव्हान्स शेती तुला नंतर सोबर. आता खत आणि कीटकनाशक तर तुम्ही करताय, तर त्याच्याबद्दल काय? मला वाटतं सगळ्यांना आता युट्यूबवर गायच्या शेणापासून कशी खत करायची, जीवामृत, पंचगव्य, काय म्हणतात त्याला, सगळे माहिती आहेत. आता दशपर्णी अर्क पण कीटनाशक म्हणून माहिती आहे. महत्वाचं काय आहे की तुम्ही कीटनाशक कधी स्प्रे करता. व्हेरी सायंटिफिक वैदिक एग्रीकल्चर किंवा वृक्ष आयुर्वेदामध्ये हे सांगितलं गेलंय की अमावस्या एक वाईट दिवस आहे. सगळ्यांना माहिती आहे, तुला पण माहिती आहे अमावस्या वाईट दिवस आहे. का वाईट आहे? कुठलं पण चांगली सुरुवात करायची नाही, काही करायचं नाही असं सांगितलेलं असतं. शेतीसाठी पण तेच आहे. अमावस्याचे 2 दिवस आधी आणि 2 दिवसानंतर आणि अमावस्याला जर तुम्ही कीटनाशकचा स्प्रे घेतला, 80% किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. का? नेगेटिव्ह फोर्सेस जेव्हा खूप स्ट्रॉंग असतात अमावस्याच्या आजूबाजूला, तेव्हा ते किडी मल्टिप्लाय होतात, म्हणजे ते अंडी देतात किंवा त्यांच्या अंडीतनं किडी निघतात. त्याच वेळी जर तुम्ही कंट्रोल केला, डन. पण हे शास्त्रीय, इट इज सो इझी. येस. आणि हे मी वाचून माझे शेतावर ट्राय सुद्धा केलंय. दुसरा, कुठली पण पेरणी करायची असेल तर कॅलेंडर आहे ना, मून आणि सनचे कॅलेंडर्स आहेत आपल्याकडं, लुनर कॅलेंडर आणि सोलर कॅलेंडर. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर उद्या 15 तारीख आहे, 15 सप्टेंबर. तर 15 सप्टेंबर इज अ रूट डे. त्या दिवशी तुम्ही कुठला क्रॉप, रूट क्रॉप साठी चांगला आहे म्हणून त्या दिवशी तुम्ही लावला तर त्याला नक्कीच चांगले दिवस येतात. आता तुम्ही अमावस्यालाच पेरणी जर केली किंवा त्याच्या आधी 2-3, तर किडींचा प्रादुर्भाव होणारच आहे ना त्याच्यावर. आणि किडींचा स्प्रे करताना सकाळी ऊन वाढायच्या आधी, म्हणजे 8 ते 10 मध्ये किंवा 4 ते 6 मध्ये, जेव्हा सूर्य किरण कमी आहेत किंवा ऊन कमी आहे तेव्हा घ्या, अजून जास्त चांगले रिझल्ट येतात. आपल्याला औषध देताना फिजिशियन सकाळ दुपार संध्याकाळ का देतो? हॅज टू बी सम लॉजिक बिहाइंड इट. ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि जास्त महत्वाच्या असतात. हा, तर ते हे सगळं शिकणं इझी आहे, पण
फेल का होतो माणूस, केव्हा फेल का होतोय शेतकरी, की त्याला ते टायमिंग माहित नाहीये, त्यांना तो मग अभ्यास तुम्ही केला हे नाही. सगळं शिकण्याची प्रोसेस कशी होती? शिकला कसं तुम्ही हे? म्हणजे तुम्ही ठरवलं की आता मला हे करायचंय आणि त्यासाठी खूप काही शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. तर ते कुठून, कसं? आ, वृक्ष आयुर्वेदावर किंवा वैदिक ऍग्रिकल्चरवर मी 15 ते 20 पुस्तकं वाचलेत. आणि मग मी जसं म्हणले, चहा प्याला तुम्ही एका शेतकरी बरोबर वयस्कर, तो तुम्हाला असं नॉलेज सांगतो. तुम्ही तुमचं म्हणणं तो ऐकून पण त्यातनं पण काहीतरी सार करून सांगू शकतो का, की त्यांना जे एक्सपिरियन्स आहे. तसंच अमावस्या असं झालं, आता पौर्णिमा. पौर्णिमा इज अ फुल मून डे, गुड डे टू डू नाईस थिंग्स. मग त्यात काही करा. मग यू डू मॅन्युरिंग, तुम्ही लावा झाडं किंवा त्यांचा मेंटेनन्स करा किंवा मल्चिंग करा किंवा इरिगेशन करा. बेटर रिझल्ट ना. अर्थ हॅज पॉवर, मून हॅज पॉवर, सन हॅज पॉवर. वाय डोंट यू यूज ऑल दॅट पॉवर? तुम्ही त्या तिन्ही शक्तीचा उपयोग करा ना शेतीत. मग आता जर का नैसर्गिक आव्हानं आली तर मग शेतकऱ्यांनी तेव्हा कशा प्रकारे केलं पाहिजे हँडल? नैसर्गिक आव्हाने हे सगळ्यांसाठीच आहे. शेतकरी सगळ्यात खाली आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान होतं ना. हा, का की शेतकरी ट्रेडर नाही आहे ना. शेतकरी एक असं इकाई आहे आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाजात, ज्याला स्वतःचे प्रॉडक्टची किंमत ठरवता येत नाही. त्यामुळे मी नाही देत. माझं आता जर मी झेंडू लावलाय, झेंडू म्हणते मी, खायचं सोडूनच टाका. मी झेंडू लावलाय आणि झेंडू काय लावतोय का की मला ते पेस्ट रेपेलंट म्हणून वापरता येते माझ्या शेतात. तुम्ही मला झेंडूला माझा प्राइस नाही दिला, मी त्याला वाढवते, परत सॅपलिंग्स करते आणि राहिलेलं झेंडू मी माझ्या कोंबडीला घालते. मस्त अंडी येतात येलो. आणि त्याचे फीडमध्ये एक 5 to 10% झेंडूचे पानं घातलेले चांगलेच असतात. चांगले असतात. कोंबडीवरून लक्षात आलं, तुम्ही पशुधन आणि शेती या दोन्हीचे सांगड घातले, तर तुम्हाला शेतीसाठी पशुधनाचा कशा प्रकारे फायदा झाला? सुरुवातीला गाईच्या शेणापासून सुरुवात केली. झाली. गाईचे खूप चांगले रिझल्ट आले. पण मग एक पॉइंट येतो जेव्हा असं वाटतं की आता इथून पुढं काय, आता पुढचं काय. तर मग मी पोल्ट्री बद्दल ऐकलं. तर नायट्रोजन फिक्सेशन जे आहे आपले क्रॉप्समध्ये, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तिन्ही आपल्याला मॅनेज करायला लागतात. NPK. ओके. तर ते कोंबडी खतामधून चांगलं फिक्सेशन होतं. आता पुढचे मज्जा, कोंबडीला केमिकल घालतात. खाद्यच केमिकल झालं तर त्याची विष्ठा केमिकल येणार, त्याला वास येणार. इट्स लाईक अ फार्मसीचा वास येतो, तसं वास येतो. आणि मग आपल्याकडं आपण इतकी मेहनत केलेली आहे आणि ती परत सगळी वाया जाते. तर सुरुवातीला 10 कोंबडे देसी कोंबड्या आणले, त्यांची विष्ठा घेतली, त्याच्यावर प्रोसेसिंग केला, त्याला 1 वर्ष गेला. पण ट्रिमेंडस रिझल्ट आले सॉइलवर. तर आज मी म्हणू शकते की माझे पूर्ण 10-15 वर्षाचा जे प्रवास आहे, बेस्ट मॅन्युअर इज काव, देसी काव आणि देसी कोंबडी. फक्त तुमची कोंबडी आणि तुमची गाय पाहिजे. तुम्ही बाहेरनं शेण आणायला गेला की परत ते गाईला काय त्यांनी बाहेरनं खाद्य घातलं असेल किंवा कोंबडीला घातलं असेल तर परत ते तुमचं थोडं वेळ जाणार सगळं. आणि देसी अंडी, त्यांचं इव्हॅल्युएशन केलं, त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू काढली. तर आजकाल ते ब्राऊन एग्स, ह्या जनरेशनला सगळं ब्राऊन आवडतं. ब्राऊन राईस, ब्राऊन दाल, ब्राऊन बीट अँड व्हॉट ब्राऊन एग्स. सो दिस इज म्हणजे आय डोंट नो इफ आय शुड बी सेइंग दिस ऑन द कॅमेरा, की काही लोक ते कॉफी पावडर मध्ये बुडून अंडी देतात ब्राऊन एग्स म्हणून. पण हे नॅचरल काळी कोंबडी किंवा आपल्या गावातली जी कोंबडी आहे ती नॅचरल छोट्या साईजचा एग देते, पण त्याचा न्यूट्रिशन इज इक्वल टू 3 eggs इन द मार्केट. आणि हेल्दी. हा, आणि त्याचा सगळ्यांचा लॅब वर्क केला. आपली अंडी आपली कोंबडी, आपली अंडी आपली कोंबडी. आणि अंड्यापासून पण कशी मॅन्युरिंग करता येते, कशी खत करता येते. अंडा आणि दूध हे 2 गोष्टी आहेत. दुधात जे काही नाही आहे ते अंडेमध्ये आहे,
ज्यात अंडी न्यूट्रिशन व्हॅल्यू म्हणजे जिथं कमतरता आहे ते दुधात आहे. तर लस्सी म्हणजे छाच किंवा बटर मिल्क, 1 लिटर बटर मिल्क मध्ये जर 10 अंडी घालून त्याला फर्मेंट केला आणि मग तो खत घातला शेतात, अमेझिंग रिझल्ट्स. आणि किती रुपयाला झाला तो खत? स्वतःच मग फायदेशीर. इनपुट कॉस्ट कमी करायला पाहिजे, तुम्हाला तुमच्यावर विश्वास पाहिजे. आणि कुठला पण बिझनेस चालू केलं तर 3-4 वर्ष जातात की जातातच. सुरुवात ही अशीच. तुम्हाला पहिल्या दिवशीपासूनच रिझल्ट मिळतात तिथं. मग मॅडम, आपण आता तुमची लहान मोठी यशस्वी पावलं बघतोच. मग ते बघताना ते गाईच्या शेणाच्या कुंड्या हे काय आहे? सुचलं कसं ते? सुचलं कसं? ब्लॅक प्लास्टिक. आम्ही सॅपलिंग्स बघितले किंवा कुठं पण बघितलं तर ब्लॅक ग्रो बॅग्स असतात आणि ती जे ब्लॅक प्लास्टिक असते ती विरघळतच नाही. एन्व्हायरमेंटमध्ये खूपच त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा आम्ही म्हणतोय. तर शेतीमध्ये आम्ही गर्भसंस्कार म्हणतो किंवा बीज संस्कार. बीज जे असते, जे काय बीज लावायचं असतं शेतात, त्याला आम्ही चुना आणि गाईचं शेण लावून त्याला रात्री वाढवतो. तर त्याच्यावर एक आवरण येतं, ते बीज जे असते त्याच्यावर एक सीडवर एक आवरण येते. आणि तो जेव्हा पेरणी करतो तर जर कुठला बॅक्टेरिया आणि फंगस असेल सॉइलमध्ये तर तो आवरण जे असते ना, इट इज लाईक अ शक्ती कवच. तो त्याला वाचवतो त्या बॅक्टेरिया किंवा. आणि गाईचं शेणाच्या व्यासामुळं ते सगळे पेस्ट निघून जातात. तर ही संकल्पना आल्यावर मग सीड बॉल्स सगळी करतात आजकाल ना मातीमध्ये. आम्ही शेणात सीड बॉल्स करायला चालू केलं. मग एक मशीन दिसली ज्याच्यात आपण कॉम्प्रेस करू शकतो. काही नाहीये पॉट्स म्हणजे 60% ओलं शेण म्हणजे फ्रेश आणि 40% ड्राय शेण, त्याला मिक्स करायचं, त्याच्यात घालायचं आणि ती छोटी कुंडी तयार करायची. त्यात बीज लावायचं, खत मिळतं, जमिनीत गेल्यावर ते विरघळतं आणि जोपर्यंत ते अंकुरित होऊन बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला खत मिळत राहतं. इट इज लाईक अ सीड बॉम्ब. म्हणजे कुठून कशी कल्पना सुचू शकता? इतकं कॉम्प्लिकेटेड नाहीये. त्यात उतरलं की सोल्युशन. तुम्ही ते स्वतः शेणात हात घालून वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि माझ्या आईला सारखं हेच वाटतं की इतकं शिकवलं तुला आणि शेवटी तू गोबर मध्ये हात घालून बसले. तेच ना, आताच्या मुली शेतकरी नवरा नको म्हणतायत, इकडे तुम्ही स्वतः शेतीत उतरला. आय डोंट नो, मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी. तुम्हाला नवऱ्याकडनं काय अशी अपेक्षा असतात की शेतकरी नवरा नको? हा, असलं काय? तुम्ही स्वतः जन्माला आलाय ना, तर स्वतः इट्स व्हेरी चॅलेंजिंग. मग तुम्हाला हे सगळं करताना आव्हानं कोणकोणती आली, अडचणी कोणकोणत्या होत्या तुमच्या समोर? आय एम अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन, त्यामुळे आव्हानं दिसतच नाही. मला वाटत नाही की मला काहीच प्रॉब्लेम झाला. म्हणजे अगदी कोल्हापुरात जेव्हा 2 वेळ 2009 आणि 21ला आपल्याकडे पूर आला, त्यावेळी सुद्धा माझे शेतावर काही नुकसान झालं नाही, काही नाही. बिकॉज सॉइल इतकं फर्टाईल झालंय की पाऊस पडून माझ्याकडं कधीच पाणी साचून राहतो असं होत नाही. किती पण ढगफुटीनं पाऊस झाला तरी ग्राउंड वॉटर लेवल चार्ज होते, कधीच नाही. म्हणजे मला नाही वाटत. आय थिंक लेबर इज वन प्रॉब्लेम जे आहे. पण आता माझ्याकडे जी लोक आहेत ते मागं 20 वर्ष काम करतात का की दुसरीकडे कुठं कामाला गेले की ते नाक बांधा, कान बांधा आणि हा स्प्रे करा. त्यांना कळतं की त्यांचे हेल्थवर पण येत आहे ना. इथं ते खत स्वतः तयार करतात. मी समोर सांगते, कुठली बाटली आणून टाकत नाही, कुठला विष आणून टाकत नाही, काही करत नाही, तर ते राहतात ना. हा, मग तुम्ही म्हणता लेबर प्रॉब्लेम, मग तुम्ही शेतकऱ्यांना जे प्रशिक्षण दिलंय ऑनलाईन, तर त्यातून काय शिकवलं जातं शेतकऱ्यांना? ऑनलाईन प्रशिक्षण म्हणजे कोरोनाच्या वेळी दिलं आणि आता ते समोर फोनवर सगळं शिकून घ्यायचंय. प्रॅक्टिकल काय करायचं नाहीये कोणाला. तर फोनवर प्रशिक्षण दिलंय. आणि काही असलं तरी जोड उद्योग बघायचं असेल, खत कसं करायचं, खताचं व्यवस्थापन कसं करायचं, आमचे ते 10 पिकं आहेत त्याच्याबद्दल शिकायचं असेल तरी येऊ शकतात शेतावर आणि करू शकतात. पण
अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं 2 किंवा 3 शेतकऱ्यांनाच कन्वर्ट करू शकली टू ऑर्गॅनिक फार्मिंग. 2 किंवा 3 बस. फक्त त्यांना सगळं माहिती आहे, पण त्यांची परिस्थिती अशी असते किंवा गोल्स तसे असतात. जोपर्यंत तुमचे मातीतनं उत्पन्न बंद होणार नाही, तोपर्यंत ते घालत राहतात त्यात. आणि आता मला असे पण शेतकरी भेटले की जे विकायचे ते घरासमोर लावतात, जे स्वतः खायचं ते घराच्या मागं लावतात, परसबागेत लावतात आणि ते आपलं चांगलं खातात. आणि जे विकायचं आहे, ज्याच्यातनं पैसे यायचे ते समोर लावतात आणि त्यात सगळं घालतात. मग आता तुम्हीच आहात की तुमची मुलं पण आहेत यामध्ये? मुलगी अजून लहान आहे, शी इज 18 years old, पण तिला सगळं माहिती आहे. दोन्ही मुलांना ट्रॅक्टर चालवायला येतं. सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट ही आहे की दोघांना ट्रॅक्टर चालवायला येतं. आणि कारण मी इतकी पॅशनेट आहे, तर मला असं वाटतं त्यांच्या कानावर पडून पडून आता त्यांना ते आवड निर्माण झाली. आणि आता कसं आहे, दुसरीकडे गेले की ते पिठातला फरक समजतं, किंवा तांदूळ आपल्या शेतावरचं कसं टेस्ट येते, किंवा आपली तूर डाळ जे जात्यावर केलेली आहे तिचा टेस्ट काय आहे, तर समजले आता. आणि दोघं मदत खूप करतात. ते धुपकाळी निर्यात व्यवसाय, त्याच्यानंतर सोयाबीनचं पीठ, हापूस आंबा पल्प निर्मिती, हे सगळ्या गोष्टी जरा फोडून सांगाल काय? धूप स्टिक्स सगळ्यात जास्त विकणारा आमचा प्रॉडक्ट. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की आपण पूर्वी झोपायच्या आधी देसी शेणाचे काय म्हणतात त्याला, उल्पे असायचे, त्याच्यात काही नीमचे लीव्स घालायचं आणि सगळ्या घरात संध्याकाळी धूर करायचं, म्हणजे डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. करेक्ट? हे व्हायचं. आय डोंट नो, तू खूप यंग आहेस, तुला माहिती आजी आहे मला. तर तो व्हायचं. आणि त्यानंतर गुड नाईट आला. गुड नाईट बरोबर अस्थमा आला, आणि ते वास येत नाही तरी डास जातात, पण त्याचे जे साईड इफेक्ट्स होते त्याला मला वाटतं आपल्याला 10-15 वर्ष लागले समजायला. मी तोच कॉन्सेप्ट आणला. धूपस्टिक करताना तुम्ही हवन मध्ये जे काय सामग्री वापरता ती सगळी सामग्री वापरली जाते. कापूर, तूप, तेल म्हणजे नारळचं तेल, गाईचं शेण सामग्री घालताना, आणि तांदूळ, हे सगळं आपण कधी पण. आणि होम आपण कधी करतो हवन, काही पण चांगली पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, किंवा आजकाल रोज संध्याकाळी पण छोटस एक होम करतात लोक, अंधार पडायच्या आधी, नेगेटिव्हिटी चालू व्हायची आधी. आम्ही ती मिनी होम म्हणून मार्केटिंग केलं. तुम्हाला आता शेण पण आणायची गरज नाही, का की मिळतच नाही ना मोठ्या शहरात. आता मुंबई, पुणे किंवा नाशिकला कधी म्हटलं तर शेण मिळणारच नाहीये. तर तुम्ही ते धूपस्टिक सकाळ संध्याकाळ लावा. तुम्ही उदबत्ती, तुम्हाला सोर्सच माहित नाहीये ना उदबत्ती कुठून आली आहे. आहेत ऑर्गॅनिक उदबत्त्या पण हे जे आहे इतकी सुंदर फिलिंग आहे. आणि मी पहिल्यांदा करताना माझी शेतावरची माणसं म्हणले, वहिनी शेणापासून कधी पैसे त्याचा इसेन्स वगैरे वास काही नाही, फक्त कापूर. ते पण भीमसेनी कापूर. मग ही शेती, ही धुपकाळी वगैरे कसं काय आयडिया कशी आली? आता मला आठवणारच नाही कशी आयडिया आली, पण गुड नाईट नाही वापरायचं. आणि एक कोर्स करताना आपले सांगली जवळ एक मोठा गोटा आहे, निमशिरगावला. नितेश ओझा सर आहेत, आचार्य नितेश ओझा, जे नाडी परीक्षण करतात, आणि त्यांनी पंचगव्यमध्ये MA केले. त्यांच्याकडून मी शिकले हे सगळं. धूप करायचं तरी. मग मार्केटिंग केला, मग पॅकेजिंग केला. एक पॅकेज म्हणजे मग 30 कांड्यांचा 1 महिन्याचा पॅक. आणि मग त्याला कसं अट्रॅक्टिव्ह करायचं, मग त्याचे बॅग्स पण कॉटन बॅग्स मध्ये केले. आणि मग टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म एक फार मोठी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, अकलूज जवळ त्यांचं गाव आहे. त्यांच्या बरोबर टायअप केलं, का की मी शेती करत असताना मार्केटिंग पण करू शकते, प्रोसेसिंग पण करू शकते, आणि परत जाऊन विक्री पण करू शकते, असं होत नाही. यू हॅव टू हॅव द राईट पार्टनर्स विथ यू. रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला पाहिजे, की आज तुला कशाची गरज आहे, तू मला दे, मी 3 महिन्यात ती गोष्ट तुला देतो. इट इज बाटर. परत मँगो पल्प साठी पण एकटे करता आलं नाही.
आंबे विकून नाही झाले जेव्हा कोरोनाच्या काळात. काढले आंबे, खरं विकता आले नाही, पोचवता आले नाही कोणाकडे. तर मग हे पल्पची सुचली. काय आहे हे आणि पल्प खरं? म्हणजे आंब्याचा पल्प काढतोय आणि त्याला बॉईल करतोय 100 डिग्रीज पर्यंत टू अ सर्टन एक्सटेंट. त्याची कन्सिस्टन्सी तसं. पाणी त्यातनं निघून गेल्यावर त्या पाऊचमध्ये झिपलॉक मध्ये करायचं. कुठलं शुगर नाही, कुठला एसेन्स नाही, कुठला प्रेझर्वेटिव्ह नाही. एक छोटंसं युनिट आहे राजारामपुरीत, मला नाव आठवते का आता मी बघते. पण हा, त्यांच्याकडून मग केलं. त्यांच्या बरोबर जाऊन बसले की नाही हे करायचं आहे विदाऊट प्रेझर्वेटिव्ह, विदाऊट हे. मग पॅकेज केलं, मँगो पल्प तयार. आता तू पॅकेजिंग केल्यावर, प्रोसेसिंग केल्यावर, म्हणजे ते आंबे विकता आले नाही तेव्हा हा सुचलं. चॅलेंज चुकला. आणि तिसरं तुम्ही काय विचारलं? सोयाबीन पीठ. सोयाबीन पीठ. हा, तो बरेचसे प्रोटीन शेक्स जे आहेत त्यात मेन इन्ग्रेडियंट सोयाबीन असतो. आणि आपल्याकडे पावसात ऊसानंतर सगळ्यात मोठा कॅश क्रॉप सोयाबीनच आहे. सोयाबीन. मग मी भोपाळला, मध्य प्रदेश भोपाळमध्ये सोयाबीन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जाऊन तो कोर्स केला की सोयाबीन पासून आपण काय काय बनवू शकतो. नाही तर आम्ही पण सोयाबीन झालं, काढलं, मार्केटमध्ये विकलं. मग ते प्रोसेसिंग चालू केलं. आणि मग लक्षात आलं की सोयाबीन, आणि लक्षात म्हणजे माझी आजी गहू दळायला द्यायच्या आधी त्याच्यात एक मूठ सोयाबीन घालून द्यायची. आय डिड नॉट नो द रिझन, पण फक्त तो कुठं तरी असं हे झालेलं. यू रिमेंबर की त्या काय करायचे, गहूची 20 किलो गहू दिलं की 2 मूठ त्यांनी सोयाबीन त्यात टाकलं. तेच असं काय मल्टीग्रेन. मग त्याच्यावर अभ्यास केल्यावर त्याची कारण बघितलं की समजतं. प्रोटीन पॉवर हाऊस आहे सोयाबीन. म्हणजे मी 3 तास बोलू शकते सोयाबीनवर. इट्स अ प्रोटीन पॉवर हाऊस. अँड ज्या लोकांना आजकाल दूध लॅक्टोज इंटॉलरन्स असतं त्यांच्यासाठी तर सोया मिल्क आणि सोयाबीनचे प्रॉडक्ट्स आर 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 मॅजिक. दे आर ब्युटिफुल फॉर दॅट. फार वयस्कर लोकांच्याकडे, म्हातारी लोकांसाठी आणि छोटे मुलांसाठी सगळ्या फॉर्म्युलामध्ये सोयाबीन शिवाय काही होत नाही. पण आपण नाही लक्ष दिलं. मग आता तुम्ही ते महिलांसाठी कापडी पिशव्यांचं युनिट वगैरे, तर त्याबद्दल काहीतरी? माझं अजून एक इन्व्हेन्शन आहे, म्हणजे आमच्या ग्रुपचं एक इन्व्हेन्शन आहे, ड्रेप्स कार कर्टन म्हणून. तर आता शिलाई काम तर जास्ती करून महिलाच करतात, पण त्यांनी हाताचे मशीनवर काम करत होते आमचे आजूबाजूचे लोक. मग त्यांना थोडं ट्रेनिंग देऊन ते ड्रेप्स कार कर्टन इज अनदर एंटायटी ऑफ मोहिते मोटर्स. त्यांना ट्रेनिंग देऊन मग आम्ही आमची जी पॅकेजिंग आहे ती सगळी इको फ्रेंडली केली. शेतावरचं जे काही तुम्ही घेणार काहीच प्लॅस्टिक मध्ये येणार नाही, सगळं इको फ्रेंडली केलं. एक 50-60 बायका ते सगळं काम करतात, म्हणजे रोजगार. मग ते दुर्गा झालेत आता. आधी माऊली होत्या. आता ते मुद्गा झाले. दे गेट, मला असं वाटते फायनान्शियली इंडिपेंडंट झाले की त्यांना एक व्हॉइस मिळतो. मग आता प्रत्येक गोष्ट करण्यामागं, बिझनेस चालू करण्यामागं तुम्ही एक टप्प्यानं गेलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा एक किस्सा होता. आणखी एक तुम्ही आरोग्य वितरण संकल्पना काय आहे ती? डिलिव्हरिंग हेल्थ. हा, टॅगलाईन. तर आय डोंट नो, डिलिव्हरिंग म्हणजे आता पारखी हे सुरुवात झाली, पण त्याच्याबरोबर एक काहीतरी टॅगलाईन पाहिजे. म्हणजे पारखी काय करते ते 2 शब्दात समजायला पाहिजे. आय डिलिव्हर हेल्थ. आरोग्य वितरण. तुम्हाला सर्वोत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी म्हणून पुरस्कार मिळालाय. असे भरपूर पुरस्कार मिळाले असतील तुम्हाला? नाही, 3च मिळाले तरी पण. मग त्यामधला हा ऍक्च्युली मला नको पण आहे. जर मी एखादी शेतकरीच्या जीवनात काहीतरी बदल आणू शकते तर ते सगळ्यात मोठा तेच एक पुरस्कार आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी तो एक पुरस्कार आहे. मग हा जो पुरस्कार तुम्हाला मिळाला त्यातनं
एक प्रेरणा मिळाली असेल तर त्यावेळी काय व्यक्त झाला होता, त्या भावना कशा होत्या, त्याच्यानंतर ना कामात काम करण्याची प्रेरणा काय मिळाली? तू मगाशी पण विचारलं सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे. सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की मी शेतकरी दिसत नाही, मी शेतकरी सारखी बोलत नाही. तेव्हा मला पटवून द्यायला लागते कुणाला तरी की मी शेतकरी आहे. ऍक्च्युली कागदावरचे शेतकरी आहे काय, ऍक्च्युली फील्डवरचा शेतकरी. तर जेव्हा तो पुरस्कार मिळाला तर जेव्हा मग शेतकऱ्यांना वाटलं की ऍक्च्युली हे आपल्यासारखेच आहेत. आता हे बघा, मी कुठं जन्माला आली आहे, मी काय घालतीये आणि माझा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे ते मी चेंज नाही करू शकत, राईट. म्हणजे आता ते जसे कपडे घालतात तसे बहुतेक मी नाही घालू शकत. ओके, पण मी माझे ऍक्शन मध्ये, माझ्या कर्मामध्ये तर आहे. तर तो अवॉर्ड मिळाल्यावर एक हे लोकांच्या लक्षात आलं की ऍक्च्युली हे मी केलं. फसवणूक नाही करू शकत इतके मोठे दिल्लीपर्यंत फसवणूक करणं अवघड आहे पेप्सिको कंपनीचं. आणि त्यांनी पण खूप इंटरव्ह्यूज घेतले, त्यांनी नॉलेज बघितला आणि तर तेव्हा शेतकरी ऐकायला लागले, थोडं थोडं बघायला लागले. आता 10-20% तरी दशपर्णी अर्क वापरतात, किंवा जसं 4 वेळ खत घालायचं त्यातनं 2 वेळ तर ती सेंद्रिय खत घालतात. असे हळूहळू ते पुढे जातात. पुरस्कार मिळाला तर तरुण भारत आपले घरात येतं, आणि त्यामुळं मला असं वाटतं की मी एखादी शेतकरीपर्यंत पोहोचू शकते, नाहीतर अशक्य आहे मला त्यांच्यापर्यंत पोहोचणं किंवा त्यांना माझ्यापर्यंत येणं. काही वेळेला या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात वरती नेण्यासाठी, थोडं म्हणजे सर्वसामान्यांना पर्यंत पोहोचवण्यासाठी. कसं वृक्ष आयुर्वेदा, जसं आता सुभाष पालेकर साहेबांनी 10-15 बुक्स लिहिलेत, त्यांनी खूप सुंदर ते सगळं व्याख्यान केलंय. ऋषी कृषी होते देशपांडे सर, त्यांनी लिहिलंय. खरं आता जर महाराष्ट्रातलं बोललं गेलं तर वृक्ष आयुर्वेदा जे काय लिहिलंय सगळं इंग्लिशमध्ये लिहिलंय. तर आपले महाराष्ट्रातले शेतकरी पर्यंत कधी पोहोचणार? आपली बीएससी एग्रीकल्चर केलेली मुलं पण इंग्लिश वाचायला मला नाही वाटत. नाही सॉरी टू से दिस. तर मग जर तुम्हाला ते सगळं ज्ञान अर्जित करायचं तर एकतर कोणतरी शिकलंय त्याच्याकडनं शिकायला पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला तो वाचन करायला पाहिजे. तर मी पोहोचू शकले त्यांच्यापर्यंत. इतकं फार मोठं ते काम आहे की तुम्ही तो जे गॅप आहे, काही शेतकरी ज्यांना चांगलं पैसे मिळतात आणि काही शेतकरी जे खूप स्ट्रगल करतात, रोजच्या जीवनाचं त्यांना मिळत नाही, त्यामधला जे गॅप आहे ते मीडिया कव्हर करू शकते. आपण तुमची यशोगाथा अशी सगळी ऐकली, आणखी कंटिन्यू करणारच आहोत, पण मला काय वाटतं की थोडस अनौपचारिक होऊन असं तुमच्या बालपणाबद्दल एखादी गोष्ट होऊन जाऊ दे. म्हणजे अशी तुमचे बालपण कसं होतं, म्हणजे काही यशस्वी स्त्री म्हणून ओळखल्या जातात तुम्ही, आणि त्यातल्या त्यात शेतकरी, तुमच्या मागे शेतकरी म्हणून लागतं. तर मग ते फार्मर, डॉक्टर जसं असते किंवा रिपोर्टर जसं असते किंवा प्रोफेसर जसं असते, तसं आम्ही फार्मर मोनिका, अभिमानानं फार्मर मोनिका. नक्कीच मॅडम. मग बालपणाचे एक रंजक किस्से होऊन जाऊ देत. रंजक म्हणजे काहीतरी नॉटीनेस सांगायची की काय आवडेल? आठवायला पाहिजे काय तसं केलं. शेतकरी झालेली मुलगी आधी तरी फार शांत नसावीच हे नक्कीच आहे. नसावी हे नाही आहे, कशी ती नाही असं काय हे नाही. मी आहे ऍक्च्युली, मूळ गाव माझा ग्वाल्हेर आहे. तिथं खूप गरिबी मध्य प्रदेशमध्ये, आणि ग्वाल्हेर म्हणजे डकैत. आमच्याकडं फुलनदेवी आणि सगळ्यांचं खूप हे होतं. मला वाटतं तो पाणी आहे कुठेतरी इथं, पंचगंगा इतका सुंदर डकैतचा जे काय आहे तो तिथं आम्ही स्ट्रगल खूप बघितला. आणि दुसरं मला वाटतं मला क्रेडिट माझ्या शाळेला द्यायला पाहिजे. सिंधिया स्कूल सुरुवातीपासूनच समाजाला परत देणं हे शिकवलं सिंधिया स्कूल. म्हणजे आम्ही स्कूल झाल्यावर संध्याकाळी आमचे स्कूलमध्ये जे
लेडीज किंवा मावश्या कामाला होते त्यांना आम्ही स्वाक्षरी करायला शिकवायचं किंवा ABCD शिकवायचं किंवा आई शिकवायचं आणि तो कंपल्सरी होता आम्हाला, त्याशिवाय आम्हाला मार्क्स मिळायचे नाही. बाकी शाळेत आणि कॉलेजमध्ये खूप दंगा केला मी. कॉलेजमध्ये असताना ऍक्च्युली स्कूलमध्ये तर आम्ही खूप डिसिप्लिन राहायला लागायचं. पब्लिक स्कूल होता आणि सिंधिया स्कूल वॉज वन ऑफ द बेस्ट स्कूल्स इन इंडिया. तर आम्हाला तो डेकोरम मेंटेन करायला लागायचा की नाही तसंच करायला पाहिजे. कॉलेजमध्ये असताना कमला राजा गर्ल्स कॉलेज होता, KRG कॉलेज, जे हिंदी मीडियम कॉलेज होतं, जसं आपल्याकडे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम असतात. तर 100 मुली असायच्या एका क्लासमध्ये. अरे देवा. आणि त्यातले आम्ही 5च इंग्लिश मीडियम, म्हणजे वेगळे दिसणारे इंग्लिश. आता हिस्ट्री ऑनर्स होतं माझं सब्जेक्ट. तर तिथं सिंधू घातीची सभ्यता असं म्हणायचे ते, आणि आमच्या पुस्तकमध्ये इंदसवाली सिव्हिलायझेशन लिहिलेलं असायचं. तर तो समजायला अवघड काय चाललंय. तर आम्ही क्लासला गेलो नाही, अटेंडन्स कमी पडली आणि मग त्यांनी आम्हाला एक्झाम मध्ये बसू देणार नाही म्हणून सांगितलं. मग लक्षात आलं की NCC मध्ये गेले की 70% अटेंडन्स मिळते. अरे खूप भांडण झाली व्हाईस प्रिन्सिपल बरोबर, आणि व्हाईस प्रिन्सिपल पण माझी एक मैत्रिणीची आई होत्या. पण NCC मध्ये गेलो आणि 70% अटेंडन्स ते हे केली. आणि ज्या प्रोफेसर बरोबर खूप वाद झालेला, ज्यांना बिलकुल आवडत नव्हतं की आम्ही येत नव्हतो, हिस्ट्रीमध्ये टॉप केला आम्ही दोघींनी, 5 पैकी दोघींनी, आणि त्यांनाच बिचाऱ्यांना आम्हाला ट्रॉफी द्यायला लागली. दॅट वॉज समथिंग हिलेरियस. इट वॉज द टॉप ऑफ माय. आपल्याकडं बालपण झालं, त्याच्यानंतर थोडस मला असं वाटलं की एवढं थोडासा आगाऊपणा तर दिसला पाहिजे. 100%. एवढं असं धडपड करणारी महिला जी असते ती ऑब्व्हियसली तिला संत तर नसते. संत तरी अजिबात नसते. ओके. तर मग आपण परत तुमच्या यशोगाथेकडे येऊया. तर आता आपण बघतोय की शेतकरी वर्गाकडं एज्युकेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन, किंवा कृषीप्रधान देश आहे आपला, पण सगळ्यात जास्त गरिबी शेतकरी वर्गामध्ये. तर मग तरुणांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? त्यांनी कशा प्रकारे यावं, ह्याकडे कसा दृष्टिकोन ठेवावा? मला असं वाटतं की पहिलं सगळ्यांच्याकडेच 24 तास आहे. त्या 24 तासाचा दिवसाचा तुम्ही कसं प्रयोग करताय, कसं उपयोग करताय तुमच्यासाठी, ते सगळ्यात महत्वाचं आहे. तरुणांना आरोग्य पाहिजे असेल, स्ट्रेस फ्री जगणं पाहिजे असेल, आणि जे काय प्रॉब्लेम्स तुमचे ह्या जनरेशनचे आहेत ते पाहिजे असेल, तर त्याची सगळी उत्तरं फार्म मध्ये आहेत. फार्म मध्ये काम केलं, जिमला जायची गरज नाही. फार्म मध्ये काम केलं, स्टॅमिना वाढतं. फार्म मध्ये काम केलं, हॅपीनेस कोशंट वाढतो. फार्म मध्ये काम केलं की ॲनिमल लव्हर्स होतात. फार्म मध्ये काम केलं की ते काइंडनेस, ह्युमॅनिटी डेव्हलप. हा, तुम्ही कुणाला तरी हेल्प करताय, हे किती मोठी गोष्ट आहे. सगळी लोक देवाकडं साकडे घालतात की आम्हाला मदत करा. जेव्हा तुमच्याकडं ते तुमचे आभार मानतात, किती मोठी गोष्ट आहे, जे शब्दात मांडता येत नाही, इतकी मोठी गोष्ट आहे. सगळे आन्सर्स, सगळे प्रॉब्लेम्स खुले आकाश आणि धरती माकडे आहेत, फक्त शोधायची गरज. म्हणून शेती करावी. शेती नाही, तुम्ही शेती रिलेटेड काही पण, शेती रिलेटेड नर्सरीमध्ये जावा, हे जावा, ते जावा. आता शेतकऱ्यांचे जे प्रदर्शन असतात, आता सगळ्यात मोठं प्रदर्शन मला असं वाटतं की 10th बोर्डचा एक्झाम होता मुंबईत, आणि तेव्हा मोर्चा निघालेला शेतकरींचा. तर शांतपणे शेतकरी मंत्रालयापर्यंत गेलाय. एक पण मुलाचा एक्झाम चुकायला नको असं. आणि जावा एकदा, माझी हात जोडून विनंती आहे ह्या युथकडं, एकदा शेतकरी बरोबर संबंध तरी करा, किंवा त्याला आपला फ्रेंड करा ना. तुम्ही जावा त्याच्याकडं, तो तुम्हाला रिकामा पाठवत नाही. जसं प्रसाद घेऊन येताय तुम्ही देवळातनं, तो तुम्हाला एवढं तरी धान्य पिकलेलं किंवा
त्याच्याकडची फळं भाजी जे काय ते तुम्हाला एवढंस बांधून देणार सीधा. का तुम्ही शेतकरीकडे जात नाही? आय बिलीव्ह इन दिस दॅट यू नीड अ डॉक्टर, engineer, a priest, maybe a teacher sometimes in your life, but you need a farmer 3 times in a day, every day. Why don't you know the source of your food? तुम्हाला का माहिती नाही आहे की तुम्ही जे खायला लागले ते कुठल्या शेतात पिकवले? आणि कोल्हापूर आणि आपल्या भागात चे जे युथ आहेत ते तर आरामात जाऊ शकतात. हो. तुला पाहिजे ना मेथीची भाजी, 50 रुपयाचे बियाणं तुम्ही देऊ शकता शेतकरीला. ते बियाणापासून तुम्हाला मेथी त्या 3 महिन्याला तो देईल ना. का की तुम्ही ऑलरेडी त्याला ऍडव्हान्स दिलाय ना. तुम्ही सगळीकडे ऍडव्हान्स देताय ना. तुम्ही बियाण्याचे पैसे त्याला ऍडव्हान्स दिलेत ना. आणि मग मी तर असंच करते. सागर इथं बसलाय किंवा आणि कोणतरी, त्यांना विचारायचं की तुला मेथीची पेंडी 10 रुपयाला मिळते ना, मार्केटमध्ये 10 रुपये 12 रुपयाला मिळते, मी तुला 11 रुपयाला देणार ना, 10 ना 12. पण मार्केटमधली 7 रुपये झाली तरी तू मला 11 रुपये द्यायचेस. जर माझा कस्टमर कन्फर्म झाला आणि ट्रेडर मधनं गेला तर बस. आणि काय पाहिजे शेतकरीला? इतकं तर करू शकते आपलं. इतकं तर करू शकते. नक्कीच मॅडम, तुमचा प्रवास, त्यानंतर तुमचं मार्गदर्शनपर जे बोलणं आहे ते नक्कीच प्रेरणादायी आहे. तुमच्या इथपर्यंतच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला तुमचा खूप अमूल्य वेळ दिला त्यासाठी मी तरुण भारतकडून तुमची खूप आभारी. थँक्स अ लॉट. तर मंडळी, आता आपण फार्मर मोनिका मोहिते यांच्याशी बोललो. तर त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला त्यांच्या कामाची व्याप्ती, त्यानंतर त्यांचा दूरदृष्टीचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळाला. त्यांनी फक्त शेतीतच यश नाही मिळवलेलं तर अनेकांना रोजगार दिलाय, पर्यावरणाची काळजी घेतली आणि सामाजिक जबाबदारी पार पडली. तर त्यांचा हा प्रवास खरंच अत्यंत प्रेरणादायी आहे. कॅमेरामॅन सूरज सोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर.